वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। श्री संत महाळू बाबा की जय। अत्रि ऋषी अनुसया माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। आपण काल 26वा अध्याय पूर्ण पाहला आणि 27वा अध्याय पाहत आहोत। त्यामध्ये 80 ओव्याच्या आसपास आपण आलेलो होतो। धर्मराजांना काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। धर्मराजांचे प्रश्न, भीष्माचार्यांची उत्तर आदी काही स्त्रियांचे वगैरे स्वभाव धर्म ही काल आपण पाहण्यात आलं। आता दानाच्या संबंधित विषय चालू होता। यावरी भीष्म म्हणे धर्मासी कापा मोहा ते पावलासी नरक गती चुकवयासी ऐके दान रहस्य। अरे हा मोह निरसन जर करायचा असेल एकमेव उपाय आहे दान धर्म, त्या ठिकाणी तुला करावं लागेल। आणि त्या दानाचं रहस्य काय आहे ऐक। दाने पाविजे पुण्यवश आणि उत्तम लोक विशेष पाविजती परिये सती दाने सांगतो। आई दान सांगितलेली की ज्यांनी उत्तम लोकाची प्राप्ती आणि पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं ते दान धर्म यामध्ये काही सांगितलेले आहे। गृहदान, शय्यादान, वस्त्रभूषण, यानदान, अन्नदान, गोदान इत्यादी समजते। गरुड पुराणामध्ये भरपूर वर्णन या संबंधित झालेले। गृहदान सांगितले, घराचं दान, गृहदान जुन्या काळामध्ये सगळं विपुल होतं। आता एका शक्यते आता गुंठ्यावर हे सगळे काम त्यांनी केलेलं आहे का? म्हणजे त्यांना भेटलेलं आहे का? असं का? शय्यादान, त्यानंतर शय्यादान गरुड पुराणात भरपूर आलेलं आहे। शय्या आसन, ज्यानं झोपायचं आसन असतं ते दान। वस्त्रदान, यान एखादं वाहन असतं त्याला यानदान म्हणतात। अन्नदान आणि गोदान म्हणजे गाईचं दान। येणे होय स्वर्गप्राप्ती उदकदाने अखंड तृप्ती भूमिदाने पृथ्वीपती पण प्राप्त होय। उदकदानानं स्वर्गप्राप्ती दियादी या वरच्या दानाने आहे। भूमिदान केल्यानं पृथ्वीचं राज्य त्या ठिकाणी त्याला राजा म्हणून होता येतं। आता या काळामध्ये या गोष्टी शक्य नाही आहेत, त्या काळामध्ये या गोष्टी शक्य होत्या, विपुल प्रमाणात या गोष्टी होत्या, म्हणून हे दान त्या ठिकाणी होता सारी। गोप्रदाने गोलोकी युतके रोम तितुकी वरुषे वसीचे आई की स्वर्गभुवनी। गाईचं दान केल्यामुळं तिच्या अंगावर जेवढे रोम केस आहेत तेवढ्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी गोलोकामध्ये राहता येतं, म्हणून गोदान फार महत्वाचं सांगितलेलं आहे। अभ्यंगदाने निरोगी होय स्वर्णदाने वसुलोकी जाय पुष्पमाळा दानेला आहे अत्यंत सुख। अभ्यंगदानानं निरोगी त्या ठिकाणी शरीर मिळतं। सुवर्णदानाने वसुलोकामध्ये वास होतो। पुष्पमाळा जे रोज त्या ठिकाणी दान करतात, अर्पण करतात, तर त्यांना अत्यंत सुखाची प्राप्ती होते। कन्यादान भूमिदान करिता पावे इंद्रभुवन गंधप्रदाने होय जान सुरभी नर। कन्यादान हे फार श्रेष्ठ आहे। त्या बुद्धीनं जर आपण अर्पण बुद्धीनं कन्यादान त्या ठिकाणी केलं, भूमिदान जर केलं तर इंद्रभुवनाची प्राप्ती त्या ठिकाणी होते, असं महात्म्य त्याचं आहे। जो राजा सोपस करी उचित शय्या दान करी तो पावे सुंदर नारी भोगांगना समवेत इत्यादी दाने असती। धर्मा तुझ सांगो किती सकळ मनोरथ पूर्ण होती करिता सर्व दाने। सर्व मनोरथ पूर्ण करण्याकरता दान हे फार महत्वाचं आहे। हे दान रहस्य दान द्रौपदी सह वर्तमान सुखी झाले ऐकून धर्मादी समस्त। सर्वांनी दान धर्माचं महात्म्य ऐकलं, संतुष्ट झाले। यावरी युधिष्ठिर बोले की सर्व दान रहस्य कथिले परित्यात उत्तम बोलिले कोणते सांगा।
हरकत नाही. आता हे सगळे दान तर तुम्ही शास्त्रानुसार सांगितलेच, पण तरीसुद्धा या सगळ्यात महत्त्वाचं श्रेष्ठ कोणतं आहे, उत्तम कोणतं आहे ते सांगा. जे दान दिदलिया इह परलोकी दातया उपतिष्ठती स्वामिया, ते सांगे मज. इह परलोकामध्ये त्या ठिकाणी त्याला सुखाची प्राप्ती होते असं सांगा. मग म्हणे गंगानंदन दाना माझी उत्तम दान, जे भय पीडा निवारण हेचे श्रेष्ठ बोलीजे. तर सगळ्या दानामध्ये उत्तम दान सांगितलं भय पीडा निवारण. एखादा भीतीग्रस्त आहे, एखादा एखाद्या दुःखात आहे, त्या दुःखातून त्याला बाहेर काढणं, एखाद्या भीतीपासून त्याला बाहेर काढणं, हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि व्यसनी पडलिया प्रयत्ने शरणागताचे संरक्षणे यापरी दान देणे पात्र विशेषी. एखादा व्यसनात पडलाय, वाईट व्यसनात, त्यातून त्याला बाहेर काढणं म्हणजे त्याला जीवदान दिल्यासारखं, त्याचं आयुष्य वाचतं ना, म्हणून ते दान श्रेष्ठ आहे. आणि एखादा शरणागत आला तर त्याला जीवदान देणं ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. हिरण्यभूमी गोदान पात्र विशेषी देणे जाण, सत्पात्रिकी जे समर्पण तेने पापा बोहरी. आणि सोनं द्यायचं, भूमिदान द्यायचं, गाईचं दान द्यायचं, याला पात्रापात्र पाहावं लागतं. ज्याला द्यायचं तो त्या पात्रतेचा आहे का. पण या दानाला तसं नाही. एखादा तुम्हाला शरण आला त्याला मोकळा करा. मला वाटतं मागेही सांगितलं, हे बघा, अन्नदान जर करायचं असेल तर त्याला पात्र पाहायचं काम नाही. सर्वभूती द्यावे अन्न, काय सांगितलं तुकोबारायांनी, द्रव्य पात्र विचारून सर्व भूती द्यावी अन्न. अन्न जर द्यायचं असेल तर सर्व भूती, द्रव्य जर द्यायचं असेल तर पात्र विचारून. जर धन जर द्यायचं असेल, काही मौल्यवान वस्तू दान द्यायची असेल तर ती कोणालाही दान देऊ नये. अन्नदान जर करायचं असेल कोणालाही केलं चालतं. मग शत्रू जरी असेल तर ते अन्नदान करेपर्यंत काही त्याचं पोट शांत करावं, मग बाकीचा विषय. आणि कची या वस्तू जाती आपणासी आवडती, त्याची अभोक्ती अप्रती त्या द्याव्या. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या आपण दान दिल्याने जास्त पुण्याची प्राप्ती होते. ज्या आपल्याला आवडत नाही त्या घरातून बाहेर काढायच्या नाही, त्या दान नाही. जे आपल्याला आवडतं ते दान देणं म्हणजे त्यानं फळप्राप्ती चांगली आहे. कोणे पात्रे अशा धरुणी मागितले याच्या करुणी, त्या नदीती अहंकार म्हणी तो प्रत्यवायी होतसे. जे कोणासी न मागती प्राणी, देवमनुष्याची आशा सांडुनी, निस्पृह आणि सात्विक गुणी वेदाध्यायी धैर्यवंत. कोणाला द्यावं, जे कोणाला मागत नाही. त्याला आवश्यकता आहे पण त्याचा स्वभाव आहे की तो मागत नाही. कारण मागणं हे काही चांगलं नसतं. हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे. तुकोबारायदी सर्व संत म्हणतात हात पसरी जिने धिक त्याचे, म्हणजे त्याच्या जीवनाला धिक्कार आहे. ज्यानं हात पसरला त्याच्या जीवनाला धिक्कार आहे. आणि म्हणून जो कधी मागत नाही, आशा सोडून सात्विक गुणाचा धैर्यवंत असा जो पुरुष आहे त्याला आपण दान दिलं पाहिजे. हा तुकोबाराय कधी मागत नव्हती. त्याची सर्व सामुग्री दासी द्यावी दास गाई म्हैशी, धान्य वस्त्र रस विशेषी उपकरण युक्ते गृहे, तेने दात या भाग्याती. काजे ब्राह्मण तेथ वसती, सर्व स्वधर्मानुष्ठानाचरती त्या ग्रहा माझी. अशा व्यक्तीला त्या ठिकाणी स्वतःहून आपण दान धर्म केला पाहिजे. ते पुण्य दातयासी देख, होय अनंत सुखदायक. इह परलोकी सम्यक होय संतोष दातया. जेवी अग्निहोत्राधिक विप्रकर्म आवश्यक, देवी दाते यासी देख पात्र विचारण. हे तरी आवश्यक पाही, जया कोप लोभ नाही. सर्वाही बरे थोडेसे यथार्थ बोले. जो कोणावर रागवत नाही, जो कोणाचा लोभ नाही, राग धरत नाही, यथार्थ बोलतो थोडं. अल्पलाभे संतोषी थोर, अध्ययनी स्वाचार तत्पर, त्याची पूजा परस्पर दान कीजे. थोड्यात दिलं तरी संतुष्ट होतं, बस त्याचं मन भरतं. अध्ययन करणार आहे, अभ्यास करणार आहे, त्याला दान दिलं पाहिजे. नाही का, जे शिकणारे विद्यार्थी त्यांच्याकरता दान धर्म केला पाहिजे. गरीब आहे, शिकतायत, त्यांना दिलेलं दान फार श्रेष्ठ होतं. अन्नदाने वस्त्रदाने तथा पूर्वोक्ते सर्वदाने, तया देऊनी संतोष विने प्राप्त काळी. इहलोकी परलोकी अति सूर्या समान मानपात्र होती, आणि ऐसियान पूजती मग ते पाहती सकोप. ज्या रायाकडे पाहती तया रायाचे सर्वार्थी, इहलोक परलोक जाती विनश्यंती समूळ. ज्या राजानं त्या ठिकाणी असं दान धर्म केलं नाही
त्याच्याकडे हे साधू संत त्या ठिकाणी वाईट नजरेने पाहत, दिलं नाही तर त्यांचा अभिशाप लागू शकतो आणि मग कुळं सुद्धा नाश होऊ शकतो. म्हणून राजानं विशेषतः दान दिलं पाहिजे. ही दानपात्रे विशेषी ब्राह्मण क्षत्रिय वैश्याशी शूद्रे ही ऐसी या ब्राह्मणाची सेवा कीजे. सगळ्यांनी द्यावं. भीष्म म्हणे माता पिता भ्राता स्वदेह ही तथा मज प्रिय नाही सर्वथा तैसा ब्राह्मण प्रिय. तव म्हणे कुंतीनंदन समान विद्य दोन्ही ब्राह्मण शांत स्वभाव आचरण दोहाचेही त्या दोघात दातया देता थोर पुण्य कोठे ताता. तो भीष्म म्हणे कुंती सुता ऐके विशेष. समान विद्येचे दोन ब्राह्मण आहेत, शांत स्वभावाचे आचरणाचे आहेत आणि या दोघांपैकी कोणाला द्यावं तर मग ते म्हणतात मागतील या दिधले ते तव पुण्याचे असे बोलिले परी न मागिते अर्पिले. ते अनंत पुण्य. मागितल्यानंतर दिल्यावर पुण्य आहेच, पण न मागता जर त्या ठिकाणी दिलं अनंत पुण्य त्या ठिकाणी. प्रत्येही दाने अपारे बळीवर रत्ने छत्रे पादरक्षा वस्त्रे पात्रे राई करावी. सघृद षड्रस अन्ने अश्वगजुयुक्ते वाहने शय्यागृहे इत्यादी दाने राये करावी. घृतयुक्त अन्नदान त्या ठिकाणी करावं. अश्वगज इत्यादी वाहन द्यावे राजानं. ब्राह्मणा नसेल ते द्यावे, असेल ते रक्षण करावे. हेची धर्म स्वभावे नृपवराचे. हे राजाचं हा धर्म आहे. नाही ते द्यायचं, जे आहे त्याचं रक्षण करायचं. सुशील विद्यावंत ब्राह्मण दुर्बळ आणि अनुपपन्न त्याचे कुटुंब कष्टायमान. अन्न वस्त्रा वेगळे भूमिदान दिदल्या तया उत्तम फळ होय राया. आता हे विस्तारून या सांगत असे. भूमिदानाचं पुण्य राजाला जास्त आहे. भूमिदान राजाला का सांगितलेलं आहे? कारण राजाच्या हस्ते त्या ठिकाणी युद्ध होतात, हत्या होतात, काही शिक्षा द्यावं लागतात राजाला, कोणाला फाशीला चढवावं लागतं. मग ते पाप लागू नये म्हणून त्या काळात राजे लोक गायी आणि जमिनी दान त्या ठिकाणी द्यायचे. सर्वसामान्य लोकांकडून ते शक्य नाही, राजासाठी चाललंय. सकळ पदार्थ पृथ्वीपासून यास्त पृथ्वीदाना समान दुजे नाही अधिक दान भुवनत्रयी. सगळे पदार्थ कुठून निघतात? भूमीतून निघतात. सोनं भूमीतून, धातू सगळे धातू भूमीतून आहे आणि अन्नदानादी सगळे धान्य भूमीतूनच आहे. पण भूमिदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतंच नाही. म्हणून भूमिदान करावी. वापरता येण्यासारखी भूमिदान त्या ठिकाणी करा. नाही तर मग आता इकडं रोडवर घर बांधलं आणि तिकडं काय कोणी जात नाही, मटेरियल नेता येत नाही, कोणी भाड्यानं घेत नाही, निकाव काढलं तर कोणी घेत नाही. मग तसे दान देऊ का? तसे दान देऊन काही फायदा? अशी रोडवरचे दान द्यायला पाहिजे. पायठ गेलो होतो वर्गाने मागायला, तिथे पाहिलं म्हणलं बाबा पडीच झालं सगळं. आता ते पाडून घेतलं कारण ते का सांगा पडलं. हो नाही बरं झालं ते गजी भावाला शेजारचा तर मी काही पाडून घ्या मी ते काढून एका घंट्याचे 1,500 रुपये दिले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भूमिदान ते भूमिदान निभ्रांत दातयाचे समस्त पूर्ण करी मनोरथ येत संदेह नाही. ते भूमीची रजे जितकी दिव्य सहस्रपुरुषी तितकी भोग भोगणी स्वर्गलोकी पावे ब्रह्मभुवन आणि जितके धान्य कण येथे प्रमाणे करुण पुण्य होय वर्धमान दातयाचे. भूमिदाता माता पितयाची 10 कुळे उभयतांची 21 सोयीची उद्धरे जाण. भूमिदान करणाऱ्याची 21 कुळाचा त्या ठिकाणी उद्धार होतो. जैसे धान्य कणी वाढे तैसे पुण्य वाढे वेगाडे. अप्सरा नाचली तया पुढे स्वर्गलोकी. धान्याची कण जशी वाढतात, एकाचे 1000 होतात, तसं पुण्य वाढतं. शंखनिधी भद्रासन चामर छत्र शोभायमान. दिव्य वस्त्रे दिव्यान्न पावे स्वर्ग सुख. तो कुशले धर्म राये कोणे दाने शीघ्र सिद्धी होये. मग म्हणे गांगे ऐक्य धर्मा. शीघ्र पटकन फळ कोणत्या दानान प्राप्त होतं? ऐक तव कुशले धर्म राये ऐसेची पूर्वी भले मी नारदा होते पुशिले. तेने मला सांगितले की मोठे अन्नदान. मी असंच विचारलं होतं अगोदर की पटकन फळप्राप्ती कोणत्या दानानं होती, तेव्हा नारदाने सांगितलं अन्नदान. जेने अन्य करून स्थिती प्राणी मात्र प्राण धरती. अन्नापासावर येतोत्पत्ती यास्तव रक्तादी धातू. अन्नदान फार उत्तम श्रेष्ठ आहे. का? प्राणी मात्राचा प्राण हा त्या अन्नदानावर त्या ठिकाणी चालतो.
प्राणमय या कलियुगामध्ये अन्नदानावर शरीर त्या ठिकाणी चालतं, म्हणून अन्नदान केलं पाहिजे. रक्ताची निर्मिती, धातूची निर्मिती, वीर्य पुरुषाधिका उत्पत्ती, म्हणून जी नाना पापे असती ती पापे न बाधिती. अन्नदान केली या सगळ्या शरीराची पुष्टी करणार काय आहे? अन्नदान आहे. म्हणून कलियुगामध्ये अन्नदान लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबने को अभिमान. संत माळोबा सांगायचे हे 4 सूत्र आहे. घ्यायचं असेल तर काय घ्या? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. जय. अन्नदाता पुत्र पौत्री आगवे धनधान्य स्वर्गादी पावे, ऐसे अन्नदान दानावे श्रेष्ठ सर्वात. असं सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे. तत्प्रमाणे विशेषे मी अन्नदान करीतसे, धर्म म्हणे कैसे, कोणे नक्षत्री कोण दान. आणि मग कोणत्या नक्षत्रावर कोणतं दान करावं? काही पर्व काळ आहेत का दान धर्माला? हो. भीष्म म्हणे ती वेळे एकदा नारद द्वारकेसी आले, तेव्हा देवकी कुसले की सांगा नक्षत्र दान. एकदा देवकीने नारदांना विचारलं होतं नक्षत्रदानाचं महात्म्य सांगा, म्हणजे कोणत्या नक्षत्रावर कोणतं दान करावं याची महती. उपरी देवकी हे प्रति नारद सांगती वित्पत्ती, ते ऐके गा भूपती सावधान. कृतिका नक्षत्री घृत शर्करा, प्रचुर वायस सुपात्रा, दानदाता उदारा, पावे श्रेष्ठ लोक. तर कृतिका नक्षत्राच्या दिवशी तूप आणि साखर त्या ठिकाणी किंवा आणखी काही पायस म्हणजे दुधादी गोड पदार्थ दान त्या ठिकाणी दिले तर श्रेष्ठ लोकाची प्राप्ती होते. रोहिणी नक्षत्री गृहस्थ जो दान अन्नदान असे करीत, घृत शर्करा दुग्धयुक्त तो अनंत सुख पावे. कोणतं नक्षत्र सांगितलं? रोहिणी नक्षत्र. म्हणजे नक्षत्र प्रत्येक महिन्याला येत असतं बरं. किती आहेत नक्षत्र? सगळे किती? 12 राशी आणि 27 नक्षत्र आहे. किती आहे मग नक्षत्र? 27च आहेत. नक्षत्र तातडी तर शिवणे तिला गोड सांगत होते म्हणतात. नंबर 1 आता काय त्याच्या पाठीमागं तुला होऊन गेले गोड, होऊन गेले ना तुला, होऊन गेले मामा आहेत. रोहिणी नक्षत्री गृहस्थ जो अन्नदान असे करीत, वृत शर्करा दुग्धयुक्त तो अनंत सुख पावे. मृगशीर्षी सवत्स धेनु ओजे, आरद्रेसी चित्रान्न दीजे, तरी सुरधार पर्वती जाईजे, तेने सुख अपार. मृगशीर्ष नावाचं नक्षत्र. मृगशीर्ष बरं का, मृग वेगळं मृगशीर्ष वेगळं. मृगशीर्ष ते 27 नक्षत्र तुम्हाला जर पाहायचे असतील कॅलेंडर आहे का कॅलेंडर, त्या कॅलेंडरवर 15 दिवसाचा आहे प्रतिकाळी का म्हणजे काय का नक्षत्र नाही, नक्षत्र रोजचं आहे. रोजचं ते बदललेलं रोजचं बदलतं आपण नक्षत्र. आता हे जे आपण रोहिणी नक्षत्र पण हा ते सांगितलं. हे काय आहे? त्याचा उलगडा तर हे सूर्याचा त्या नक्षत्रात प्रवेश होतो. म्हणून तर हे 15 दिवसाचं आहे. रोजची येणारी हे पावसाचं. आणि ते रोजचे जे आहेत ते चंद्र चंद्राची पाहिजे. हा चंद्र ज्याच्यात प्रवेश करतो ते एकाच दिवसाचं आहे. सूर्यप्रवेश करतो 15 ते 15 दिवसाचं आहे. म्हणून हे जे नक्षत्र बदलतात रोहिण्या झाल्या की मग 15 दिवसानं मिरग, मिरग झाला की 15 दिवसानं आद्रा, आद्रा आद्रा आहे ते खरं. हा आपण आर्धडा म्हणतो आपल्या साध्या भाषेत. तर हे 15 दिवसानं का, तर हे सूर्या त्यात मध्ये 15 दिवसानं प्रवेश करतो. पण सूर्याची गती वेगळी आहे, चंद्राची गती वेगळी आहे. पण चंद्र हा रोज एक नक्षत्र बघतो. रोजचं माहिती माहिती तुम्हाला. या 27 म्हणजे कोण आहेत? चंद्राच्या या चंद्राच्या पत्नी आहेत. हे 27 नक्षत्र. रोहिणी कोण आहे? नक्षत्र आहे. ती चंद्राची पत्नी आहे. या दक्ष प्रजापतीच्या कन्या आहेत सगळ्या. 27 नक्षत्र म्हणजे तुमच्या लक्षातून गेलं का? दक्ष प्रजापतीच्या सगळ्या कन्या आहेत. आणि या चंद्राला दिलेले आहे म्हणून तो रोज एक नक्षत्र त्या ठिकाणी भोगतो. म्हणजे रोज एक बदलतं.
आणि 27 झाले की 28व्या दिवशी पुन्हा पहिलं नक्षत्र त्या ठिकाणी येतं. चला, मृगशीर्षा नक्षत्राला सवत्स धेनू वासरासहित गाय त्या ठिकाणी दान दिली पाहिजे. आद्रा नक्षत्राला अन्नदान केलं पाहिजे. आणि चित्रा नक्षत्राला सूरधार पर्वती जाईजे, सूरधार पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. पुनर्वसी नानांना पाहे दान देता यशस्वी होये, पुष्य स्वर्ण देतो जाय स्वर्गलोकी. पुनर्वसू जे नक्षत्र आहे त्या पुनर्वसू म्हणजे म्हणता काय फुकनलाय ना खूप मोठा फुक, तर ते खरं एक पुनर्वसू एक आणि एक पुष्य आहे. तर त्यातलं जे पुनर्वसू नक्षत्र आहे त्या पुनर्वसू नक्षत्राला नाना प्रकारचे अन्नदान त्या ठिकाणी द्यावे म्हणजे यशस्वीता प्राप्त होते. पुष्य नक्षत्राला सुवर्णदान दिलं तर स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आश्लेषी ऋषे वृषभ देती ते विमान वाहने पावते, मघा नक्षत्री ओपिते तेडे भरितरांगण. आश्लेषा नक्षत्राला जर त्या ठिकाणी ऋषभ म्हणजे बैल दान दिला आणि तर विमान वाहन त्याला प्राप्त होतं. मघा नक्षत्राला त्या ठिकाणी तीळ भरून रांजण त्या ठिकाणी दान द्यावा. ते पुत्रपौत्राधिकयुक्त होती ये लोकी समर्थ, स्वर्गलोकी तद्वत होती सुखी परम. पूर्वा फाल्गुनी पूर्वदिनी उपवास विधी करुनी, नाना भक्ष्य शर्करा मिळूनी तरी सौभाग्य पावे. पूर्वा फाल्गुना नक्षत्र जे आहे त्या दिवशी काय द्यायचं, उपवास करायचा, नाना भक्ष्य शर्करा मिसळून त्या ठिकाणी दान द्यायचं म्हणजे सौभाग्याची वृद्धी होते. घृतदुग्धयुक्त साठी ओदन, सुपात्री देता स्वर्ग भुवन, पावे उत्तरेसी देता दान, ते अनंत फळ होय. उत्तरा नावाचं जे नक्षत्र आहे त्या दिवशी काय करायचं, तूप दूधयुक्त सुपात्री दान त्या ठिकाणी द्यायचं. चांगला पात्र व्यक्ती पाहून मग स्वर्ग प्राप्ती होते, अनंत फळ प्राप्त होतं. हस्त नक्षत्री पूर्वदिनी दान, उपोषणी करी हस्तिरथ दान, तो अनेक सुखे भोगून अंती स्वर्ग पावे. हस्ती नक्षत्र आहे ना, त्या हस्ती नक्षत्राच्या सकाळीच त्या ठिकाणी बरं का, पूर्वदिनी म्हणजे सकाळी असेल किंवा पूर्वदिनी म्हणजे अगोदरच्या दिवशी घेऊ शकता. उपोषण करून उपवास करून हस्तिरथ हत्ती सहित त्या ठिकाणी दान जर दिला, हे राजासाठी बरं सगळे दान, आपल्याकडे काहीच नाही यातलं. अनेक सुख भोगून अंती स्वर्ग पावे. चित्रा नक्षत्री बळीवर्ध दान, तथा पवित्र दे अन्न, तो अप्सर लोकी नंदवंदन पावन क्रीडा करी. चित्रा नावाचं नक्षत्र आहे त्या दिवशी त्या ठिकाणी बळीवर्ध दान करावं, पवित्र अन्नदान करावं. स्वातीच्या ठाई विशेष जे वस्तुप्रिय आपणास, ते देता ये लोकी यश आणि परत्र सुख पावे. स्वाती नक्षत्र या नक्षत्राच्या दिवशी आपल्याला ज्या आवडीच्या वस्तू आहेत त्या आवडीच्या वस्तू आपण दान द्यायच्या, य परलोकी यश प्राप्त होतं. गाई धान्य विशाखा नक्षत्राला गाई आणि धान्य दान द्यायचं. देता देव पितर वर्ग संतोषे, स्वये परलोकी सुखे संतोष पावे. अनुराधापूर्वी उपवास करते, उत्तरीय सहित वस्त्रे देते, ते 100 वर्षे वसते स्वर्गलोकी. अनुराधा नक्षत्र आहे त्या आता नक्षत्राची नाव आहेत बघा, क्रमक्रमाने येऊन राहिले 27 नक्षत्र. या दिवशी त्या ठिकाणी उपवास करून उत्तरीय वस्त्र म्हणजे रुमाल वगैरे आदी हे पांघरायची वस्त्र दिले, 100 वर्ष स्वर्गाला प्राप्ती राजाची. ज्येष्ठी शाखादान करीती ती चिंतील वृद्धी पावती, मूळ नक्षत्री मूळदानी अति पितर होती संतुप्त. ज्येष्ठ नक्षत्र आहे, ज्येष्ठ नक्षत्राला शाखा भाज्यांचं दान त्या ठिकाणी द्यायचं, चिंतील ते मिळतं. आणि मूळ नक्षत्रावर मूळदानी त्या ठिकाणी दिल्यानं मूळदान द्यायचं. मूळदान नाही लक्षातली तर काही टिपही नाही. पितर संतुष्ट होतात. पूर्वाषाढी आधी उपोषण करून देती पात्रदान, ती उत्तम कुळी उपजवून गाई धन पावती. पूर्वाषाढा नक्षत्रावर उपोषण करून दान दिल्यानं उत्तम कुळात जन्म होतो, गाई धन त्या ठिकाणी मिळतात. उत्तराषाढी उदक निर्मळ, सुगंध आणि सुशीतळ इत्यादी देता सकळ मनोरथ पूर्ण होती. आता नक्षत्री अभिजित तै ध्यान द्यावे घृतमधयुक्त, तेने स्वर्ग गती निभ्रांत होय दातया. उत्तराषाढात पाणी त्या ठिकाणी दान द्यायचं, सुगंध सुशीतळ त्या ठिकाणी दान द्यायचं. अभिजित नक्षत्रावर त्या ठिकाणी तूपयुक्त मदयुक्त त्या ठिकाणी पदार्थ दान द्यायची, स्वर्ग प्राप्ती होती. श्रवण नक्षत्रा माझारी वस्त्रभूषणे परोपरी, देतो श्वेत विमानी झडकरी बैसुनी स्वर्गी पावतो. श्रवण नक्षत्र वस्त्रभूषण दान द्यायचं. धनिष्ठा शततारके सुगंधागर चंदर कर्पुरे, देतो पावे निर्धारे अप्सर लोके. धनिष्ठा
आणि शततारका या दोन्ही नक्षत्रावर सुगंध, चंदन, कापूर अशा सुगंधी वस्तू दान द्यायच्या. पूर्वा भाद्रपदी चवळीया देती ते धनधान्य सुखी होते. उत्तरा भाद्रपदी पित्रा तर्पिती ते पावती बहुअन्न. चला, पूर्वा भाद्रपदी नावाचं जे नक्षत्र आहे तिथे चवळ्या दान द्यायचे आहे, त्यानं धनधान्याची प्राप्ती. उत्तरा भाद्रपदाला पित्राला अर्पण करायचं तर त्यालाही पुढं त्या ठिकाणी अन्नदान प्राप्त होतं. रेवती कास्य गाई दुभती देती ते सर्व काम पावती इहलोकी सुखी होती. आणि परलोकी रेवती नक्षत्राला कास्य गाई दुभती म्हणजे दूध देणाऱ्या गायी त्या ठिकाणी दान करायच्या, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतात रेवती नक्षत्राला. अश्विनी नक्षत्री सत्य धेनु देती अश्वसहित ते वाजी गजरथ पावती दान. अश्विनी नक्षत्राच्या दिवशी गायी किंवा घोडे दान दिल्यानं त्यांनाही सुखप्राप्ती होती. तिळ धेनु दे भरणी ये तेने कीर्तिमाती होय आणि जन्मांतरीला आहे थोर समृद्धी. भरणी नक्षत्र आहे ना, त्या दिवशी तिळ दान करावे. हे देवकीसी भले नारदे सांगितले वहिले आता गोदान थोर बोलिले सकळा माझी. असंही देवकीला नारदांनी 27 नक्षत्राच्या दिवशी कोणत्या दिवशी काय दान द्यायचं ते सांगितलेलं आहे. असो सगळ्यामध्ये श्रेष्ठ गाईचं दान सांगितलेलं आहे. समस्तांची उपकारक तिचे निदाने पुण्य पौत्र देख पशु लक्ष्मी स्वर्गाधिक सुख प्राप्त होय. तथा जेणेकरून स्नान संध्या अनुष्ठान वेदोक्त कर्माचे साधन साध्य होय. दाता आणि प्रतिग्राहक दोघेही पावती पुण्य देख तेने स्वर्गादी सकळ लोक प्राप्त होते. पुढे गोदान आणि पात्र भीष्म सांगेल पवित्र ते श्रुती ऐकिजे सादर म्हणे मधुकर कवी. इति श्री कथा कल्पतरू त्रयोदशस्तबक मनोहरो नक्षत्रदानादी प्रकारो सप्तमीश अध्यायी कथिला. या ठिकाणी 27व्या अध्यायामध्ये नक्षत्रदानाचं महात्म्य सांगून भीष्माचार्यांनी कथा संपवलेली आहे. कुंडलिक वरदा तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे कालचा राहिलेला 27वा अर्धा अध्याय पूर्ण झाला. आता कोणतं दान द्यायचं आपापलं ठरवा. अजून 8-10 दिवस बाकी आहे. हा पोळ्याच्या आदल्या दिवशी पोळ्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी खानमळणीची गडबड आहे. आदल्या दिवशी आदल्या दिवशी गुरुवारी. अध्याय 28वा. श्री गणेशाय नमः. भीष्मासी म्हणे कुंतीनंदन आता गोदान विधी विस्तारून मज सांगा तव नंदन सांगता होय गंगेचा. काय म्हणता दादा भीष्माचार्य ऐका. गोदानाचं विधान, गाईदानाचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्यालोकोपाख्यान पाहे इयर्ती प्रसिद्ध आहे ते सांगत असे आरा हे सावधान. उद्यालोकाचं आख्यान या ठिकाणी आहे. कोणे एके समय जाण उद्यालके दीक्षा घेऊन नासिकेत सुतावने आपण माझी सेवा किजित्वा. नासिकेत आणि उद्यालकानं दीक्षा घेतली. उद्यालकानं दीक्षा घेतली आणि नासिकेत सुता म्हणे आपण माझी सेवा किजेत्व. कोण येतं नासिकेत सुता. मी दीक्षा पुरच्चरणादी तुझं सांगेन बरवी या विधी ते वाक्य मानिले सुबुद्धी नासिकेत. हा नासिकेत, हा नासिकेत हा एक आहे आणि हा उद्यालक हा एक आहे. दोघांचा संवाद या. ऐसा नियम चालिला तो ऋषीपुत्राशी बोलिला मी स्नानार्थ गेलो वहिला होतो नदी तिरासी. आणि ते ऋषी कोणते ऋषी उद्यालक त्या ठिकाणी ऋषी पुत्राला काय म्हणतात म्हणजे नासिकेताला म्हणतात मी स्नानाला गेलो होतो नदीच्या काठावर ते इद्मदर्भ कलश विसरून आलो परीयेस ते घेऊन ये सर्वश ऐकून येरू चालला. मी आंघोळीला गेलो होतो नदीच्या काठावर माझा तो कळश तिथं विसरून राहिला. इद्मदर्भ कलश सांगितलेला आहे. अशा नावाचा तो कलश तू घेऊन ये. पाहे तव नदी वेगांती ते पदार्थ वाहविले ते यास्तव नदी नदे खता पितयासी येऊनी सांगी. पित्याला त्यानं म्हणजे नासिकेताला त्यानं सांगितलं
की बाबा नदीच्या पाण्याच्या वेगात ते पदार्थ तुमचे वाहून गेले. म्हणे ते तर न देखो पदार्थी ऐसे कुनिया पिता प्राणी क्षुधातुर होता कोपला म्हणून मी पाहिलं नाही, पण बापाला राग आला, भूक लागलेली होती. आणि म्हणे तू यम पाही वहिला ऐसा पिते पुत्र शापिला बाळ विनविता झाला कर जोडून शाप दिला. अरे मला भूक लागली तू पात्र घेऊन येत नाही, जा म्हणे तुला यम दिसेल. यम दिसेल म्हणजे मृत्यू येईल, मृत्यू. संन्यासाचं पात्र असेल ते त्यातलंच पाणी. हा तसं काहीतरी असेल ते पात्र, ते संन्यास बरोबर. ते त्याच पात्रात खातात, त्याच पात्रात पितात, असं द्यायचं. ते कळश असतो ना. बर गुडे आज आता गाडी सोडून देऊ. सासरवाडीला सांगाय सांगा तुमचं लवकर ऐकतात. तर तो मुलगा त्या ठिकाणी शरण आलेला आहे. हात जोडून विनंती करू लागला बापाला, प्रसन्न व्हावे जी स्वामी तेव्हा नासिकेत पडिला भूमी ऐसे पिते देखोनीवर मी पश्चाताप पावला. बापालाही पश्चाताप झाला, आपल्या मुलाला आपण मृत्यूचा शाप दिला. म्हणे मी अनर्थ काय केला, मग पुत्रावरी पडिला सर्व दिवस अतिक्रमला आणि रडता रात्रीही पुत्र होता गत प्राण तो नेत्रोदके सचेतन होऊन उठला जाण तुझे दिने प्रातकाळी. रात्रभर तो पुत्र गेला, हा रडत बसला, पश्चाताप झाला. सकाळी काय तर तो मुलगा चेतन झाला, जिवंत झाला. पिता पाहित दिव्यमाळा परिमळांकृत देखिला. मग पुत्राप्रती बोलिला देखिला की यमलोक. पोरगा उठला आणि हा पोराला विचारू लागला, बाबा तू आला का यमलोक पाहून. बाळा माझे भाग्य करुणी परावर्तला सीमा गुतेनी परी तेथे जे देखिले नाही ते विस्तारून सांग सर्व. माझ्या पुण्याच्या प्रभावानं तू परत जिवंत झालास, पण तू गेल्यानंतर सांगायला काही कोणी येत नाही, पण तू आलेला आहे तर तू सांग तिथली स्थिती काय आहे, ते काय पाहिलं तू. ऐका, हे ऐकण्यासारखे बरं, कारण आता काहीचे दिवस जायचे जवळ आले, पण तुम्ही आम्हाला सांगायला येणार नाही आणि आम्ही सांगू तर आम्ही पाहिलं नाही. त्याच्यामुळे जे पाहिलं ते सांगायला या ग्रंथात हजर आहे. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी ते ऐकू काय असतं. यावरी नास्तिकेत बोलिला ताता तुमचे आज्ञे वहिला यमलोक पाहिला संयमिनी नगरी यमराजे मज देखिले अर्ध्यपाद्य पूजिले मग संतोषे पुसा आम्हा पुशिले म्हणे केऊ ते कृपा केली. आमचं आदरातिथ्य केलं यम धर्मानं. कसे काय आले अति पुण्यवान होता म्हणून एवढं सगळं आदरातिथ्य केलं त्याचं. हा आपल्यासारख्याला पाहून रे पेशल मारिती जोडीती तोडीती निष्ठुर मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. का मारतात बरं? हे सोडतच नाही ना. हे म्हणतं मी पूर्णाची रेती आणली होती, बाळापूरची इट आणली होती आणि घर बांधलेलं होतं, मी ते कशी सोडून जाऊ, नाही का. ते म्हणतात सोड, ते वडतं पुढं फिरायचं तिथं, नाही का. म्हणजे मारतात, ठोकतात. यमाचे किंकर बहुसाल बहुत दिवस, नाही का. नाही तुम्ही हरिपाठात रोज म्हणतात यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी हो. मग पाहुणा गेल्यावर काय असतं तिथं. म्या मग सांगितले जरी देवालो तुझे नगरी जे काही असेल अंतरी ते करावे. मी सांगितलं यम धर्माला, माझ्या वडिलांनी शाप दिला होता यम पाहशील म्हणून या यमपुरीला आलो. बघा तुम्हाला काय करायचं ते ठरवा. परी यम म्हणे सर्वता स्वामी असत्य का बोलता पितयाने म्हणितले सुता की जा यमासी पाहे. अहो आम्ही तुम्हाला काही करू शकत नाही का. तुमच्या वडिलांनी तुम्हाला काय आज्ञा दिली, यमाला पाहण्याची. मग म्हणे अंतःपरा पाहे तुमचे दर्शन झालेलं आहे, पिता शोक करीत आहे तरी शीघ्र जाईजे. तुम्ही मला पाहिलं, दर्शन झालं, तुमच्या बापाचा शब्द पूर्ण झाला, ते शोक करून राहिले, तुम्ही जा. आता तिथे आहेसी म्हणून मागे वरदानासी तो मी म्हणितले तयासी दावी पुण्य भूमिका. आणि काहीतरी वरदान मागा, तुम्ही तर आलेच आहात तर अतिथी आहात, काय पाहिजे तुम्हाला. मग मी काय मागितलं, पुण्य भूमिका मागितली. म्हणजे काय. मग विमानी बैसविले धार्मिक लोक दाखविले जे सुवर्णमय रचिले रत्नखचित प्रसादे.
पुण्यभूमी कोणती आहे यमलोकातली ती दाखवली. यमलोकात सगळं वाईट नाही. यम मी बोललो ना मग, यम धर्म म्हणजे न्याय निवाडा करणार आहे. तिथं चांगलं वाईट काहीच नाही. यम लोकातून ज्या वेळेस त्या ठिकाणी वाईट कर्माचं फळ भेटतं त्यावेळेस मग नरकाची प्राप्ती. यमलोकामध्ये फक्त काय आहे, आपला रेकॉर्ड आहे आपलं सगळं. तिथं काही शिक्षा होत, तिथं फक्त रेकॉर्ड आहे. शिक्षा कुठं होती? नरकामध्ये कर्मानुसार. मग वैतरणी नाही देत, धार्मिक कृत्य करणाऱ्याला पुण्यवानाला वैतरणीत जायचं काम नाही, नाही. जायचंच काम नाही. त्याला तिथून आधर जावं लागतं. म्हणजे पापी लोक त्याला त्यातून त्याच्या गळ्यात गळ टाकून ओढत नेतात यमदूत. तर त्याला सगळे धार्मिक लोक दाखवलेले आहेत. गृहे वने सरोवरे देख, कल्पवृक्षादी तरु अनेक, दुग्धजल नद्या समेका आणि घृत प्रवाहा. कल्पवृक्ष, तरु, दुधाच्या वाहणाऱ्या नद्या, तुपाच्या वाहणाऱ्या नद्या दाखवल्या तिथल्या बरं का. म्या विचारिले यमासी या भोग्य कवनासी, तव धर्म म्हणे परियेसी सावधान. हे भोग कोणासाठी एवढे? दुधाच्या नद्या, तुपाच्या नद्या कोणासाठी आहे? मग ते काय म्हणतात? जे दुग्धादी गोरस निरंतर सुपात्र ब्राह्मणात देणार आणि देती विधियुक्त प्रकार, तया या नदी भोग्या पै. ब्राह्मणादी लोकांना दूध दही हे जे सुपात्री दान देत असेल, चांगल्या लोकांना चांगलं दान देत असेल, तर त्यांना इथं हा भोग भोगण्याकरता मिळतो. ग्रहणादी काळी पुण्यदेशी देणू देती ब्राह्मणासी, सत्पात्र तरी परियेसी वेदाध्यायी ब्राह्मण. ग्रहणाचा काळ आहे, पर्व काळी, त्यावेळेस काही गायी वगैरे दान देतात, त्यांना इथं प्राप्ती आहे. अग्निहोत्री सुशीळ जाण, कुटुंबी स्वधर्म परायण, आता गो स्वरूप प्रमाण. ऐक्य ऋषी बाळका, गो स्वरूप प्रमाण काय आहे? गायी पोषण घेतलिया, ची संग्रामी जिंकलिया, अथवा घरी वाढलिया त्या मुख्य जाण. गायीच्या बाबतीत दान धर्माचं सांगितलं. काही ज्या गायी पोसण्याकरता घेतलेल्या आहे, सांभाळायला, काही संग्रामात युद्धात जिंकलेल्या आहे, त्या राज्यावर आक्रमण केलं आणि मग त्या राज्याच्या गोमाता आपल्याला मिळाल्या. काही त्या ठिकाणी घरी वाढवल्या, एकाच्या दोन, दोनाच्या चार. मग देह शुद्ध्यर्थ उपवास, दात्याने करून 3 दिवस, सालंकृत ब्राह्मणास ते गायी समर्पिजे. देह शुद्ध्यर्थ 3 दिवस उपवास करायचा आणि सालंकृत अलंकारानं मडवलेली गाय ब्राह्मणाला दान द्यायची. की सहवत्सा कास्य दोहना, ताम्रपृष्टीयुक्त लक्षणा, ऐसी दिजे सलक्षणा ब्राह्मणासी. वत्सासहित असणारी, जिच्या कासेला त्या ठिकाणी वत्सपित असे दूध देणारी गाय त्या ठिकाणी ब्राह्मणाला दान देणे. तिची रोमकुपे जितकी, पुरुषे सहस्त्र संख्या तितकी, दाता वसे स्वर्गलोकी इत्यादी पुण्यकृते. ते ये पुण्यभूमी वसती, ते यमोक्त ऐकुनी प्रीते, मागुते नितया प्रति पुसिले मिया. अशी त्या गोदान दिल्यानं त्यांना स्वर्गाची प्राप्ती हजारो शेकडो वर्षापर्यंत त्या ठिकाणी होते. आता आणखी काय विचारलं आहे का? देवा जयासी नाही गाय, तो किवी पाये लोकीये, तव यम म्हणे उपाय, ऐके बालका. मग मी विचारलं की देवा, अहो आता आमच्याजवळ जर गाय नसली, आमच्याजवळ जर बकऱ्या असल्या, तर आम्ही काय करावं बाबा? आम्ही काय दान द्यावं? असं ऋषीच्या पोरानं त्या ठिकाणी विचारलं. आता गायच जर नाही, तर आम्ही दान काय द्यायचं? तुमच्या आईला मग गायदेवी मानका पहिले बरं. गाय करून थंडी विस्तार झाला. वा रे वा. श्रीरामचा होता ना? शांत बस. गायी नाही तेने भरवी, घृताची धेनुका द्यावी, तिळ धेनुका तद्भावी जळ धेनुका. मग काही त्याला पर्याय सांगितले. तुपाची गाय बनवायची, घट्ट करावं लागत हिवाळ्यात दान द्यायची. नाही, भिजवत येते. तुपाची गाय जर दान द्यायची म्हणली, ती कशी द्यायची? हिवाळ्यात त्या ठिकाणी द्यायची. नाही तर तिळाची सांगितली, लाडू बनवायचे. तिळाची करता येते. हा. आणि जळ धेनुका. जळ धेनुका म्हणजे पाण्याची. कशी बनवत असेल व काय माहिती. ऐसिया जे धेनू देती, ते ये लोकी पावती, ऐकुनी म्या नमस्तुती केली यमाची. चला, सोपा पर्याय सापडला आपल्याला. गाई जर दान देता आल्या नाही, तर ती गाय
म्हणून त्या ठिकाणी ते आता आम्ही गरुड पुराण वाचतो म्हणून ते लोक आणतात गाई करून चांदीची वगैरे काय त्याची तासच असेल मग ते बहुतेक. यावर आज्ञा घेऊन निकट आलो तुमचे चरणी गोदान महात्म्य ऐकून आणि पाहुणी धर्माते. असं गाईच्या दानाचं मी सगळं त्या ठिकाणी महात्म्य ऐकून इथं परत आलेलो आहे बाबा. मागुते बोलिले गंगासुदे ऐसेची महात्म्य ब्रह्म याते इंद्रे पुसले तव ते हे चेथोर उपदेशिले. पुन्हा भीष्माचार्य म्हणतात ब्रह्मयानं सुद्धा इंद्राला इंद्राने ब्रह्मदेवाला विचारलं होतं, हाच उपदेश त्यांनी त्याला केला. हेची मानदाते स्वभावी कुशले बृहस्पतीसी पूर्वी ये रे विधी कथा कथिली बरवी ती ऐके दत्त चित्त. मानदाता नावाच्या राजानं बृहस्पतीला विचारलं होतं, काय सांगितलं ऐका. म्हणे सुंदरा बहुदुग्धवंता नविना सवत्सा आणि शांता रोहिणी बहुळादी तथा नामे धरुणी. तर त्या गायीचे काही लक्षण आहेत. बहुदुग्धवंता जास्त दूध देणाऱ्या, नवीन नाही तर म्हातारी गाय जिला आता वासरू होत नाही अशी दान देऊन जमत नाही. आमच्याकडं वेगळं निघल्यापासून एक गाय आलेली, बाप मोठा असल्यामुळं म्हातारी गाय भेटली, बाकी जे चांगलं ते भेटलं. तर ती आता ते तेव्हापासून काहीच नाही, पण ती आपल्या घरची म्हणून आम्ही ते सांभाळतो नाही का. तर मग आमची सेवा अशी होतो आली की आम्ही विकत गाय घेतली पुन्हा या मठाची. कोणत्या गायी निघल्या आता गिर गाय घेतली बरं का. ती घेऊन झाली 2 वर्ष. ती बिन तशीच आहे, तिले पैसे लावलं होतं अशी आमची सेवा चालली. चला असेल आमच्यावर त्यांचं काही कर्ज असेल त्या मावल्याचं, पण त्या ठिकाणी आपल्याला विनोदाने सांगणं चाललं. त्यांच्या बाबतीत काही वाईट आहे नाही, त्यांचा सांभाळ चालू. गायीची सेवा ही फार श्रेष्ठ आहे. अहो त्याचं नुसतं शेण जरी पडून राहिलं तर आज शेती निरोगी होऊन राहिली नाही का. रोज गेलो तर तिथं त्याचं चारा टाकणं, त्याचं शेण काढणं आपल्या हाताने ती सेवा घडूनच राहिली. म्हणून ती सेवाच आहे. तिची सेवा म्हणजे 33 कोटी देवांची सेवा आहे. कशा द्यायच्या. बहुदुग्धवंता नवीना सवत्सा शांता नाही लात मारती म्हणून. पूर्वोक्त दान पात्रे आणून षोडशोपचारे पूजन उपवास त्रय करून विधी पुरस्तर देशी काळी घेऊन गोव्रती व्हावे दिवस 3 एकी रात्री त्या सविधान वसावे तेथे. 3 दिवसाचं व्रत करायचं. गाईचं दान करत असताना 3 दिवस उपवास राहायचं, त्या गाईच्या समवेत राहायचं आणि 1 रात्र त्या गाई सोबत तिथंच त्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी राहायचं. की जे गोरस भक्षण कामाष्टमी आरंभून पत्नी सहित राहून वर्तावे ऐसे. गोरसाचं भक्षण त्या ठिकाणी करायचं कामाष्टमी. चला अष्टमीच्या दिवसापासून ते व्रत आरंभ करायचं, पत्नी सहित राहायचं. यथोक्त व्रत किजे परिकरम मंत्र आदी विधान पुरस्तर याची गोदानी पूर्वील नृपौर महासिद्धीत पावले. असं व्रत त्या ठिकाणी घ्यायचंय. आलेली आहे आता गोपाल कृष्णाची जन्माष्टमी आलेली आहे, जवळ आली 15 तारखेला नाही का. मोठा महोत्सव आहे. त्यातल्या त्यात श्रावण वद्य अष्टमीला भगवान गोपाल कृष्णांचा जन्म आहे, अवतार आहे. आणि त्याचप्रमाणे भगवान श्री ज्ञानोबारायांचा सुद्धा अवतार दिवस आहे. आणि विशेषतः यावर्षी 7 शतकोत्तर अमृत महोत्सव आहे. त्याच दिवशी ज्ञानोबाराचा जन्म गोकुळाष्टमीचा आहे ना. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काही वेगळं थोडी आहे. अहो एकाने अर्जुनाचा मोह निरसन केला गीता सांगून, आणि आपल्याला गीता कळत नाही म्हणून एकाने मराठीत गीता केली. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. गीता वेगळी थोडी, फक्त नाव वाढलं काही. आणि आपल्याला संस्कृत कळत नाही म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी केली. 750वं वर्ष ज्ञानोबाराच्या जन्माचं आहे. आळंदीला सोन्याचा कळस बसवणं चालला. बाबा काय सोहळा चालू आहे आळंदीत. 7 शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. फार मोठा सोहळा सुरू आहे आळंदी मध्ये. अनेक ठिकाणी मोठे मोठे सोन्याचा कळस बसवणं चालला. सुवर्ण कळस साधा होता पितळेचा, तो काढून सुवर्ण कळस त्या ठिकाणी स्थापन करणं चालला.
करोडो रुपयाचं दान त्या ठिकाणी आलं. एकेका कोण 1 किलो सोनं, कोण एकेकानं 50,000, कोणी 1 लाख असे घेऊन त्या ठिकाणी दिले आणि सुवर्ण कळस त्या ठिकाणी प्रस्थापित होऊन राहिला. 750वं वर्ष आहे ज्ञानोबाऱ्याच्या जन्मोत्सवाचं. मग आपल्याला गोकुळाष्टमी समवेत ज्ञानोबाऱ्याचा जन्मोत्सव सुद्धा मोठ्या थाटानं साजरा करायचा आहे. कारण ज्ञानोबाराय म्हणजे आपल्या सर्वांचे साधकाचा माय बाप, दरुशने हरे ताप, सर्वावती सुखरूप ज्ञानोबा माझा. माझ्या ज्ञानोबाराच्या जन्मोत्सव सोहळा आहे. मोठ्या आनंदानं सगळ्यांनी उपस्थित राहायचं गोकुळाष्टमीला आणि सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. चला, मग भगवान गोपाल कृष्णांनी जी सेवा केली गायींची, तेच गायीची सेवा, तेच गोदानाचं महात्म्य सुद्धा या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. देशी काळी घेऊन गोव्रती व्हावे दिवसतीनं, एकी रात्री त्या सवेजान वसावे तीथ, यथोक्त व्रत किजे परिकर, मंत्रादि विधान पुरस्सर, याची गोदाने पूर्वी नृप रमा सिद्धीत पावले, मृगयवनाश्व भगीरथ, मांधाता मुचकुंद भरत, नैषद सोमदत्त दशरथ, दिलीपादिराजे, या सगळ्या राजांनी गायीची सेवा करून त्या ठिकाणी आपलं कल्याण करून घेतलं. स्वर्गी निश्चळ झाले जाणी, हे गोदान फळ ऐकोनी, युधिष्ठिरे कपिला दानी, तो शिविले ब्राह्मणा, भीष्म म्हणे कुंती सुता, वार्ता प्रसंगी आनवार्ता, पूर्वी वडील कथित श्रुता, झाली मज. भीष्म म्हणतात धर्मराजा, आता वार्ता प्रसंगी आनवार्ता या गोष्टीत एक वेगळी गोष्ट तुला मी सांगतो. वडिला कथित ऐकत त्या ठिकाणी आलेली एक गोष्ट तुला सांगतो, ऐका. एकदा प्रजापतीने ऐसी आज्ञा केली दक्षपुत्रासे, की प्रजा सृष्टी विशेषी करावे तू आ. प्रजापतींनी आज्ञा केली दक्षाला. प्रजापतीचा हा दक्षपुत्रासे हा प्रजापती दक्षाच्या मुलांना आज्ञा केली की तुम्ही काय करा, सृष्टीची उत्पत्ती ही वाढवा सगळी. या उपरी नाना प्रकारे सृष्टीकरिता चराचरी, स्थावरावरी थोरी जंगम रचिले, जंगम श्वापदादी प्राणी सत्य, मनुष्य श्रेष्ठ तयात, मनुष्यात ब्राह्मण त्यात श्रेष्ठ यज्ञ. आणि मग सगळी रचना झाली. स्थावर झालं, जंगम झालं, श्वापद म्हणजे प्राणी झाले, आणि सगळ्या प्राण्यामध्ये मनुष्य प्राणी श्रेष्ठ झाला, त्यामध्ये ब्राह्मण वर्ग, त्यामध्ये यज्ञ. तर हे यज्ञ करून सोमपानादी संपूर्ण इत्यादी सृष्टीशी जाण वृत्ती केल्या. अमृत जीवन देवासे, तैसेच सृजले प्राणियासे, तव जीवन चिंते ब्रह्मयासे, प्रार्थिले ऋषीश्वरी. सगळं त्या ठिकाणी बनवलेलं आहे. देवांना अमृत दिलं, प्राण्यांना त्या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. तेने करून अमृतपान, ढेकर दिदला तृप्त होऊन, तो सुगंध ढेकर तेने करून, झाली मुखापासून सुरभी. कोणाच्या? ऋषीश्वराच्या. ऋषीश्वरांनी सुद्धा अमृतपान केलं, आणि अमृतपान केल्यानंतर जो ढेकर निघाला, त्या ढेकरापासून त्या ठिकाणी सुरभी म्हणजे गायीचा उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली आहे. ते सुरभी ब्रह्मसुता असे वैष्णवी लोकमाता. मग तिये सृजिले अनंता स्वर्ण कपिला. आणि मग त्या गोमातेनं, त्या सुरभी गायीनं, कामधेनू, सुरभी म्हणजे कामधेनू, त्या कामधेनू गायीपासून त्या ठिकाणी काय झाल्या? स्वर्णकपिला. स्वर्णकपिला नावाच्या गायीचा वंश पुढे वाढला. त्या अमृतस्रवती अपूर्व, एकदा वर्ष मुखापासव, फेन पडला तो अर्धभाव. ऐके आता, नेहमी अमृताचा स्राव त्यांच्या स्तनातून होतो. एकदा त्या ठिकाणी वासराच्या मुखाला लागलेला फेस, दूध पिता पिता काय येत असतो मुखाला त्याच्या, आणि मग तो फेस खाली पडला, तर त्याचा महिमा काय आहे का? अधोभागी होता त्रिपुरारी, फेन पडला तयावरी, तेने कोपे तृतीय नेत्री, निघाला वन्यज्वाळा. खाली कोण होतं? फेस पडला तर त्रिपुरारी शंकर. फेस पडला त्यांच्या अंगावर, राग आलेला आहे. तिसरा डोळा उघडला शिवजींचा, नेत्रातून ज्वाळा वाहत आहे. तेने काही गायी काळ्या निळ्या, काबरी आयस्या झाल्या, परी ज्या सोमाश्रय राहिल्या त्या उरल्या कापील. सुवर्णाच्या गायी होत्या सगळ्या, पण त्या कशा झाल्या? शिवजींच्या रागानं, तिसऱ्या नेत्रानं त्या ठिकाणी त्या काळ्या निळ्या त्या ठिकाणी काबऱ्या झाल्या, म्हणजे रंग त्या ठिकाणी बदलले. पण ज्या काही त्या ठिकाणी आश्रयानं, चंद्राच्या आश्रयानं त्या ठिकाणी राहिल्या, त्या काही त्या ठिकाणी चांगल्या राहिल्या. बरं, कपिला काळ्याच, पूर्ण काळ्या राहिल्या त्या.
असो कोपले देखुनी रुद्रासी ब्रह्मा म्हणे तयासी अमृत शिंपिलासी उच्चिष्ट पवित्र हे चंद्रापासव अमृत जेवी स्रवते निभ्रांत तैसे स्रवते अमृत गायीपासून मग त्या गायीत सर्वता एक बळीवर्द होता तया समवेत उमाकांता त्यादी दल्या ब्रह्म्याने त्या गायीमध्ये काय होतं तरी बैल होता बळीवर्द होता म्हणजे बैल होता त्याच्या समवेत उमाकांता त्या दिल्या ब्रह्म्याने शिवजींना त्या दिल्या एक कोण होता त्यात बैल होता बैल त्या सगळ्या गायी ब्रह्मदेवाने शिवजींना दिलेल्या शांत होण्याकरता मग तो वृषभ उमापती हे विला ध्वजस्तंभी प्रीती म्हणून वृषांक हे ख्याती पावला शिव आणि मग शिवजींनी त्याला आपल्या जवळ ठेवलं ध्वजस्तंभाजवळ त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि म्हणून वृषांक ही ख्याती वृषभ नंदिकेश्वर आणि म्हणून शिवजींच्या जवळ त्या ठिकाणी पुढं नंदी महाराज असतात गाईचा पती म्हणून पशुपती हे अभिधान त्याची नंदिकेश्वर जाण भारतमते गाईचा पती कोण नंदी तो म्हणून त्या ठिकाणी शिवजींनी ते नाव धारण केलं पशुपती बरं का? या पशुपतीवर हा पशुपती शिवपुराणामुळे जास्त गाजला होता पशुपती आपण माहिती आहे असं महाभारतात हे मत आहे बरं का तसं पुन्हा पशुपती व्रत कसं करावं याचा महिमा शिवपुराणामध्ये सुद्धा आलेला आहे ते व्रतच आहे पूर्वी सोम सांगितला तदाधारे गायी कपिला तद्दाने आनंद फळला गणना नाही विश्व म्हणे धर्माप्रियसे सौदास राजा सूर्यवंशी तो एकदा वशिष्ठाशी पुसता झाला सौदास राजा सूर्यवंशातला त्यानं वशिष्ठाला काय विचारलं होतं ते आपण ऐकू बाप्पा खूप मोठा अध्याय हा आणि शिवयाचं 100 पर्यंत घेऊन टाकू टायमापर्यंत जी त्रैलोक्या माझी काय सर्वात पवित्र आहे ते वशिष्ठ स्वरूप आहे गायी प्रतिष्ठिले या त्रैलोक्यामध्ये सर्वात श्रेष्ठ काय आहे तेव्हा वशिष्ठाने सांगितलं गाय म्हणे गायी हुनी काही सर्वत्रपणे पवित्र नाही स्वधाकार गायी वेगळा न चले लक्ष्मी केवळ गोधन त्याची यज्ञाधिकाचे संधान तेचे केली आदान उभय लोकी सुख पावे जया सहस्र गायी असती त्याने शतगायी दिजेते आणि शतगायी असते त्याने 10 द्याव्या 10% द्यायचं ज्याच्याकडे 1000 गायी त्याने 100 द्यायच्या ज्याच्याकडे 100 आहे त्यानं 10 द्यायच्या जया 10 असतील तो एकची देईल पण या समस्ताचे फळ समतुल्य ज्याच्याकडे 10 आहे त्याने किती द्यायच्या एक त्या ठिकाणी गाय दान महाराजाला द्यायची कोणाला नाही द्यायच्या सांगितल्या कोणाजवळ आहे आता बापा काय इकडं महाराज घडल्यानंतर मला भ्रांती पडली गोपाल कृष्ण भगवान की जो करी शतगोदान तेने एक वृषभ नूतन त्या गायी सहित सद्गुण द्यावा जाणी एक वृषभ सुद्धा बैल 100 गायी देणाऱ्याने एक द्यावा गोमती विद्या जपे भावे तोही महापुण्य पावे हेची गतीले विश्वदेवी युधिष्ठिराशी पूर्वी ज्या गायी सृजिलिया त्याही ब्रह्मा तपे करुनिया संतोषित करुणी तया मागितलावर सर्वापेक्षा उत्कृष्टा आम्ही असावे जी श्रेष्ठा न लिंपू होऊ नष्टा कोणीही पापे त्या गायींनी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं तप करून वरदान मागितलं आम्हाला कोणतंच पाप त्या ठिकाणी लागणार नाही आमचे सर्व मळमूत्र आदी करून व्हावे पवित्र या युपरी विचित्र एक व्हावे सगळं पवित्र व्हावं अजून आमचे दान करते सद्भावे स्वर्गी गोलोकी वसावे आम्हा अपमानिती त्या व्हावे सर्व दोष आमच्या गायीचा जो अपमान करतील त्याला सगळा दोष लागेल तव वरदे सावित्री ना हो हे सर्व अधिकाधिक हो यास्तव गायी श्रेष्ठ पाहो भुवनत्रयी आणि मग सावित्रीपती ब्रह्माजींनी सगळं आहे मागितलं ते वरदान त्या ठिकाणी दिलं म्हणून त्रिभुवनामध्ये गायीचं दान गायी फार श्रेष्ठ आहे लोणी दुग्ध फेन जळ जे स्थळी दही शेवाळ ऐसिया नदी वाहती पुष्कळ तेथे गोदान करते पावती तव युधिष्ठिर पुस्ता होय सर्वात पवित्र काय ते ऐकुनी गांगेय बोलता झाला म्हणे पूर्वी व्यासासी भला शुके ऐसाच प्रश्न केला
सर्व यज्ञात कोण झाला यज्ञ थोर ते म्हणतात. पूर्वी व्यासांनी सुद्धा शुकदेवांना व्यासाशी शुकदेवांनी व्यासांना एक प्रश्न त्या ठिकाणी केला होता, सगळ्या यज्ञात श्रेष्ठ कोणता श्रेष्ठ यज्ञ आहे. तर मग ते म्हणतात व्यासांनी सुद्धा काय उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आपण उद्या पाहू. आजची वेळ आपली या ठिकाणी संपलेली आहे. उद्या अधिक वेळपर्यंत आपण कथा घेऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. लाल बटन.